आमच्या मराठवाड्याला खूप रोजगार मिळवून दिला। फोटो घ्या भैया, घेन लवकर चला पाटील चला विकी बस भाऊ तुम फोटो घेतले ना? हो घेतले ना, बिल्कुल मिल जाएंगे भाई। काय विषयावर आज तुम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन द्या? आम्ही सर्वप्रथम आज सकल मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मागील 3 दिवसापासून स्वातंत्र्य सैनिकांचं त्यांच्या पाल्यांचं या ठिकाणी उपोषण चालू होतं। जो 29 ऑगस्टला GR काढला होता, त्या GR च्या विरोधात शोभाताई राजपूत आणि त्यांच्या सर्व मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसले होते। आम्ही मागे 2 दिवसापासून त्यांना पाठिंबा जाहीर करून मराठवाडा संघर्ष समितीच्या वतीनं त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या या लढ्यात त्यांच्या सोबत होतो। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तो काढलेला GR तात्काळ रद्द केला, त्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार मानतो। आणि दुसरी गोष्ट, आम्ही मराठवाडा विकास संघर्ष समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीचे अध्यक्ष आमचे परममित्र सन्माननीय विकीराजे पाटील आणि मी कार्याध्यक्ष राजू थिटे पाटील या नात्याने आम्ही नेहमी मराठवाड्याच्या विकासासाठी लढत असतो। आदरणीय एकनाथ भाईंनी बिडकीन MIDC मध्ये जो आता प्रोजेक्ट आणलाय आणि ऑटोमोबाईल सेक्टरची जी गुंतवणूक आणली, त्याबद्दल आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं आमच्या मराठवाडा कृती समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं आणि त्यांचे आभार मानले। येणाऱ्या काळात आमचा मराठवाडा जो मागास मराठवाडा म्हणून ओळखला जात होता, त्याचा अनुशेष भरून काढण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी करावं अशी त्यांना आम्ही समितीच्या वतीने विनंती केली। आज मराठवाडा विकास संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलं। आज मराठवाडा मुक्ती संग्रामाला 76 वर्षात आज पदार्पण होतोय, अमृत महोत्सव पार होतोय आणि यामध्ये शेती विषयक असो, रोजगार विषयक असो, सिंचन विषयक असो, सिंचनाचा 14,000 कोटीचा जो अनुशेष आहे, शेती विषयक 4 लाख कोटीचा जो अनुशेष आहे, जे उद्योग आता मराठवाड्यात येत आहे त्यामध्ये रोजगार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही या आमच्या निवेदनामध्ये सादर केला। त्यामध्ये क्रीडा विद्यापीठ असो, त्यामध्ये रेल्वेचं जाळं असो मराठवाड्यातील, आणि सगळ्यात महत्त्वाच्या बाजारपेठा असो, या संदर्भात आम्ही आमच्या निवेदनात मुख्यमंत्री साहेबांना सादर केले। धन्यवाद। आमच्या स्वातंत्र्य सैनिक पाल्यांच्या जो काही अन्यायकारक GR काढला होता सरकारच्या काही कुचित अधिकाऱ्यांनी 28 ऑगस्ट 2024 चा, तो GR आमच्या शोभाताई राजपूत ह्या उपोषणकर्त्या उपोषणाला बसले होते 3 दिवसापासून। तो GR माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी तात्काळ रद्द केला, त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांचा खूप खूप आभार मानले आणि त्यांचे भेटून त्यांचं स्वागत सुद्धा केलं। जय हिंद। माझे वडील स्वतंत्र सेनानी लाला लक्ष्मीनारायण जयस्वाल ज्यांनी मराठवाडा स्वतंत्र सैनिक संघटना व उत्तराधिकारी संघटना स्थापन केली व आम्हास या संघटनेमध्ये काम करण्यास ते मार्गदर्शन केलं। मराठवाडा उत्तराधिकारी संघटनेतर्फे जे उपोषण करण्यात आले होते त्याबद्दल 91चा GR माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कायम ठेवल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच 2 महत्त्वाचे मुद्दे आमच्या संघटनेच्या वतीने मी मांडू इच्छितो। स्वतंत्र सैनिक संघटनेचे अनेक मुद्दे आहेत, पण हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। मी त्या या शासनाकडून किंवा येणाऱ्या शासनाकडून त्यांच्याकडून मी अपेक्षा ठेवेल। पहिला मुद्दा असा आहे की जे स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना नोकरीमध्ये जे प्राधान्यक्रम आहे ते हटवावा, काही टक्केवारी ठेवावी। दुसरा मुद्दा आहे की राष्ट्र परिवार म्हणून त्यांना घोषित करावं। हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहे। हे कायम आम्ही याच्यासाठी पुढेही आम्ही याचा फॉलोअप घेत राहू आणि आज मुक्ती संग्राम दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत।